आणि आता पाहूयात लोकसभेचा आखाडा। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले तो महिलांचा सन्मान होता का? उद्धव ठाकरेंचा सवाल। मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसून माफी मागायला लावा, ठाकरेंचं भाजपला आव्हान। मराठा समन्वयक विनोद पाटलांनी नागपुरात फडणवीसांची घेतली भेट। छत्रपती संभाजीनगरहून निवडणूक लढवण्यावर पाटील ठाम। माझ्याकडे निवडून येण्याचं गणित, माझा अधिक दावा, पाटलांची प्रतिक्रिया। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची माघार। राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर माढ्यामधून शेकापच्या सचिन देशमुखांची देखील निवडणुकीतून माघार। नमो नमो चालतं, पण जय भवानी का चालत नाही? संजय राऊतांचा सवाल। ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी गाण्यातलं जय भवानी का आणावं? फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर। काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं। उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे भोसलेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप। कोरेगावमधल्या प्रचार सभेमधून काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला। धाराशिवमधून राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। काळेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता। मी काँग्रेसमध्ये नाराज, पक्षाने 40 वर्ष एकही पद दिलं नाही। आबा बागुलांनी बोलून दाखवली नाराजी। पुणे शहर अध्यक्षपदासाठी माझा विचारच झाला पाहिजे, पुनर्वसन व्हावं, बागुलांची मागणी। कोल्हापूरमधले महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना वंचित पाठोपाठ आता एमआयएमचा देखील पाठिंबा। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषदेमधून माहिती। कोल्हापूरमध्ये एमआयएम सारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा शाहू महाराजांना महागात पडणार। शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांचा इशारा। समतेचा संदेश देणारे शाहू महाराज जहालवादी लोकांसोबत जाणार का? क्षीरसागरांचा सवाल।